हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सुवर्णास ब्लॉगमध्ये पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आता सकाळ झालेली आहे आणि मच्छरदाणीत माझे दोन्ही बाळ झोपलेले आहेत. एक बाळ उठून खेळत आहे आणि एक बाळ झोपलेलंच आहे. ए ओजस, इकडे बा. ओजस, आमच्या इकडे भरपूर मच्छर आहेत, त्यामुळे मच्छरदाणी लावून झोपावं लागते. चला तर आता सकाळची कामं करूया. आता मी जाणार आहे किचन मध्ये आणि जे रात्रीचे जेवणाचे भांडे होते ते घासून ठेवले ते आता रचवणार आहे. या ठिकाणी पहा, हे भांडे आता मी रचवणार आहे व्यवस्थित. आणि ह्या किचनला एक खिडकी आहे आणि याच्यातून छान ऊन येते आणि बाहेर कोण आलं कोण नाही हे सुद्धा दिसते. तुमची सकाळ कशी असते मित्रांनो ते सुद्धा सांगा कमेंट करून. सकाळ झाली की स्त्रियांना हेच असते की भांडे रचवणं, घर झाडून काढणं. माझं घर झाडून झालेलं आहे, ब्रश सुद्धा झालेला आहे आणि आता मी हे भांडे रचवते आणि त्यानंतर चहा करते. या ठिकाणी मी चहा करायला घेतलेला आहे आणि आता मी चहामध्ये साखर, चहापत्ती आणि आम्ही घरीच अद्रकची पावडर करून ठेवत असतो, त्यामध्ये अद्रक आणि इलायची घालून ते आता मी याच्यामध्ये टाकलेली आहे. आणि आता चहाला मी उकळू देणार आहे. सोबत खायला चहा होईपर्यंत बिस्किट काढून घेते. माझी सकाळची सुरुवात ही चहापासून होते. चहा घेतल्यानंतर मला खूप फ्रेश वाटते आणि माझी कामं सुद्धा लवकर होतात. या ठिकाणी माझा चहा बनवून तयार आहे. आता मी चहा गाळून घेते आणि आज संडे आहे आणि संडेमुळे आम्ही सर्वजण चहा सोबत पीत असतो. चला तर या ठिकाणी तुम्ही सुद्धा या चहा प्यायला. तर आज आहे संडे आणि संडे असा दिवस असतो की ज्या दिवशी माझे मिस्टर आणि मी सोबत चहा घेत असतो आणि सोबत वेळ घालवत असतो. आणि माझी मुलं सुद्धा या ठिकाणी खेळत आहेत आणि आमचं चहा पिणं झाल्यावर मी त्यांना सुद्धा बिस्किट देणार आहे. मी त्यांना दूध बिस्किट देत असते आणि जास्त बिस्किट चालत नाही, कारण लहान मुलांना बिस्किट मैद्याचं असल्यामुळे चालत नाही. परंतु आपलं मन नाही वळत म्हणून मी त्यांना दोघां मिळून अर्ध अर्ध म्हणजे पूर्ण एक बिस्किट देत असते. आम्ही चहा पिताना दिसलो की दोघे सुद्धा आमच्याजवळ कप घेण्यासाठी येतात. त्यांची झोप झाल्यामुळे ते सकाळी सकाळी खूप छान खेळतात. या ठिकाणी मी आता त्या दोघांना सुद्धा बिस्किट देत आहे. त्यांना बिस्किट खूप आवडतं मित्रांनो, परंतु मी त्यांना जास्त बिस्किट देत नाही. आणि अशी आमची सकाळची सुरुवात होती. या ठिकाणी पहा, दोघेही फ्रेश मूडमध्ये आहेत, कारण त्यांची रात्रभर झोप झालेली आहे आणि आता ते खेळत आहेत. माझ्या मुलांना मी टीथर देत असते, कारण त्यांना आता दात येणार आहेत, त्यामुळे त्यांचे जे हिड्ड्या आहेत त्या सळसळ करतात आणि त्यांना सतत काहीतरी चावावं असं वाटतं, म्हणून आम्ही हे टीथर मागवलेले आहेत. तर या व्लॉगला आम्ही इथेच थांबवते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.